महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी जाहीर केलेल्या 10वीच्या निकालात एक चिंताजनक वास्तव समोर आले आहे। प्रथम भाषा म्हणून मराठी विषय निवडणाऱ्या तब्बल 80,803 विद्यार्थ्यांनी मराठी विषयात नापास होण्याची नामुष्की ओढावली आहे। मराठी प्रथम भाषा पेपरसाठी एकूण 10,98,623 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 10,87,699 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। यातील 10,06,896 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। त्यामुळे मराठी विषयाचा उत्तीर्णता दर केवळ 92.57% राहिला आहे। मराठीला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना आणि राज्यातील बहुसंख्य विद्यार्थी मराठी माध्यमातून शिक्षण घेत असताना ही आकडेवारी शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी ठरली आहे। राज्याचा एकूण निकाल 92.9% लागला असताना मातृभाषेतच इतक्या मोठ्या संख्येने नापास होणे ही बाब गंभीर मानली जात आहे। शिक्षण तज्ञांच्या मते या मागील प्रमुख कारणांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचा अभाव, शुद्ध लेखन आणि व्याकरणातील कमकुवतपणा, सोशल मीडियावर इंग्रजी, हिंदी मिश्रित भाषेचा अतिरेकी वापर आणि मराठीला सोपे विषय समजून अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष यांचा समावेश आहे। मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठांनी यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे। मराठी ही केवळ एक विषय नसून आपली ओळख आणि सांस्कृतिक वारसा आहे। मातृभाषेतच विद्यार्थ्यांची ही स्थिती भाषिक कौशल्य आणि भविष्यातील संवर्धनासाठी धोक्याची घंटा आहे असे मत व्यक्त केले जात आहे। शिक्षण विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। पालक, शिक्षक आणि धोरणकर्त्यांनी मराठी भाषेच्या अध्यापन पद्धतीत सुधारणा, वाचन लेखन मोहिमा आणि जागरूकता कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।